दिला, ठाकरेंचे 6 खासदार फुटले. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. ठाकरेंच्या शिवसेनेतील संसदीय दलाच्या बैठकीमध्ये 6 खासदारांची दांडी. एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडली. ऑपरेशन टायगर फत्ते. संसदीय दलाच्या बैठकीमध्ये खासदार संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, उमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे अनुपस्थित. गैरहजर 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस. अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता. 6 अनुपस्थित बंडखोर खासदारांना पाठवली नोटीस. 7 दिवसांच्या आत म्हणणं मांडण्याच्या सूचना. विधान परिषदेचं मतदान संपल्यानंतर ठाकरेंच्या बंडखोर 6 खासदारांचा गट स्थापन होणार. परभणीचे खासदार संजय जाधव यांची गटनेतेपदी नियुक्ती केली जाणार, सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या बंडखोर खासदारांवर कारवाई करण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे. फुटीर गटाला मान्यता देऊ नका, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेची भरकटलेल्या जहाजासारखी परिस्थिती. काही दिवसात आमदार नगरसेवक सुद्धा बाहेर पडतील, गिरीश महाजनांचा दावा. तर अर्धा तास ईडी सीबीआय द्या, सर्वात आधी महाजन फुटतील, राऊतांचं प्रत्युत्तर. आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार. खासदारांच्या फुटीवरून संजय राऊतांचा इशारा. तर हिंमत असेल तर फुटलेल्यांनी राजीनामा देऊन परत निवडणूक लढवावी, संजय राऊतांचं आव्हान. राऊत कार्यकर्त्यांना डोकं फोडायला लावणार का? कार्यकर्ते वैतागलेले, ते आता राऊतांचं डोकं फोडतील. संजय राऊतांनी पक्षाला कुलूप लावावं. राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा संजय शिरसाटांनी घेतला समाचार. राडे करायला राऊतांकडे कुणी उरलं नाही. ठाकरेंच्या सेनेकडून राऊतच फटके खातील याची मला भीती. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंची राऊतांवर टीका. ऑपरेशन टायगरमुळे एक भाऊ दुसऱ्याच्या मदतीला येणार का, असा प्रश्न उपस्थित. तर दोन्ही भावांचं मनोमिलन झालंय. उद्धव राज ठाकरे चर्चा करून तोडगा काढतील, बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. ऑपरेशन टायगर संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. पक्षप्रवेशावर खासदार ओमराजेंची वेट अँड वॉचची भूमिका. 20 जूनच्या न्यायालयीन निकालानंतरच पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे संकेत. निकाल लागेपर्यंत कोणताही निर्णय नाही. ओमराजे निंबाळकर पुण्यातील निवासस्थानी असण्याची शक्यता. संजय दिना पाटील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची शक्यता होती. संजय दिना पाटलांना फोन केला असता मी विमान पकडून लगेच येतो असं म्हटल्याची माहिती. त्यानुसार आता त्यांना नोटीस पाठवली जाणार. ठाकरेंच्या संसदीय दलाच्या बैठकीमधील इनसाइड स्टोरी. पक्ष फुटण्याला आदित्य ठाकरे देखील जबाबदार. उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरेंनी बाहेर फिरायला हवं होतं. आदित्य ठाकरेंनी आमच्या अडचणी बापापर्यंत पोहोचवायला हव्या होत्या, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. खासदारांमागे आता आमदारही शिवसेनेमध्ये येणार, बच्चू कडूंचा दावा. एकनाथ शिंदेंनी शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम केलं. ठाकरेंच्या खासदार फुटीवर बच्चू कडूंचं वक्तव्य. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानणारे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिसतील. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य. ठाकरेंचे बंडखोर खासदार उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा. बंडखोरी केलेल्या एका खासदाराला 85 कोटी रोख दिलेत, बाकी विकास निधीमधून कमवायला सांगितलं, रोहित पवारांचा दावा. सत्ताधाऱ्यांकडे इतकी रोख रक्कम येते कुठून, रोहित पवारांचा सवाल. मुंबई महानगरपालिकेतही ऑपरेशन टायगर. ठाकरेंचे 20 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात. शिंदे शिवसेनेचे नगरसेवक किरण लाडगेंचा दावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेमध्ये 65 नगरसेवक. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिंदेच्या शिवसेनेकडून मातोश्री बाहेर बॅनरबाजी. जनात शिवसेना मनात शिवसेना असा आशय असलेले कलानगर परिसरात बॅनर. उद्या दोन्ही शिवसेनांकडून 60वा वर्धापन दिन साजरा केला जाणार. ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची उद्या दुपारी 12 वाजता मातोश्रीवर बैठक. खासदार संजय दिना पाटलांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. 6 खासदार फुटले, त्याच्यामुळे शिवसैनिक संतापले. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. संजय दिना पाटलांच्या विरोधात भांडूपमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. तर ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाला संजय दिना पाटलांच्या समर्थकांनी घोषणा देत उत्तर दिलं. ठाकरेंचे कार्यकर्ते आणि संजय दिना पाटलांचे समर्थक आमने सामने. खासदार ओमराजे निंबाळकर घराबाहेर पोलीस बंदोबस्त. खासदारांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात. शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वागचौरेंच्या घराची सुरक्षा वाढवली. कोपरगावातील घरासमोर 24 तास पोलीस बंदोबस्त. सुरक्षेसाठी मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅनसह बंदूकधारी पोलीस तैनात. परभणीमध्ये खासदार संजय जाधव यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक. साधवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. पुतळ्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी. परभणीचे खासदार संजय जाधवांनी आपल्या एक्स अकाउंटवरून उद्धव ठाकरेंसोबतचा असलेला फोटो हटवला. जाधव यांनी हा फोटो हटवून स्वतःचा फोटो केला पोस्ट.
नांदेडमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या विरोधात निदर्शनं, शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन करत आष्टीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून धुळ्यामध्ये बंडखोर 6 खासदारांच्या विरोधात आंदोलन, धुळे महापालिकेच्या गेटवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून घोषणाबाजी. खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक, यवतमाळच्या 2 पंचायत चौकामध्ये बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, पुतळ्याला जोडे मारत शिवसैनिकांनी व्यक्त केला संताप, गद्दारी खपवून घेणार नाहीच्या घोषणाबाजी. नाशिकमध्ये खासदार राजाभाऊ वाजेंचं उद्या स्वागत करण्यात येणार, नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे वाजेंचं स्वागत करण्यात येणार. वाजेंच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये पोस्टर लागले. आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली. अर्थखातं राष्ट्रवादीला देण्याची सुनेत्रा पवारांची अमित शहांकडे मागणी केल्याची सूत्रांची माहिती. राज्यातील विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने ही चर्चा. ठाकरेंचे खासदार फोडल्यानंतर आता पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांकडे मोर्चा. शरद पवारांचे काही खासदार सुनेत्रा पवारांच्या संपर्कात. अमित शहा आणि सुनेत्रा पवारांमध्येही याविषयी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढती आहे आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा. यूएई आणि भारताची भागीदारी ही एक सुरुवात. आरबीएल बँक आणि एमिरेट्स एनबीटी भागीदारीच्या निमित्तानं अनेक करार येत्या काळामध्ये होतील. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. रविकांत तुपकरांच्या समर्थकांचं मंत्रालय परिसरामध्ये आंदोलन, झाडावर चढून समर्थकाचं आंदोलन. शेतकरी कर्जमाफी आदेशाच्या निषेधार्थ समर्थक आक्रमक. साताऱ्यामध्ये राजकीय दिलजमाई, उदयनराजे शशिकांत शिंदेंच्या गळाभेटीची जोरदार चर्चा. विधान परिषदेच्या गेटवर या दिग्गज नेत्यांमध्ये जोरदार मस्करी रंगली. उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंच्या कानामध्ये नेमका काय कानमंत्र दिला, तर्कवितर्कांना उधाण. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात 20 तारखेला मनसेचा मेळावा, सकाळी 10 वाजता राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार. शिवरायांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याचा मनसेचा आरोप, मालाडमधील घटना, मनसेच्या आक्षेपानंतर झेंडा काढला. आप तृणमूल ठाकरेंच्या शिवसेनेनंतर समाजवादी पक्षामध्ये फूट पडणार अशी चर्चा. योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याचा दावा, समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशमध्ये 37 खासदार. माजी खासदार हेमा मालिनींनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट. विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा. सुनेत्रा पवारांची एक्स पोस्टवरून माहिती. विधान परिषदेसाठी आज मतदान झालंय, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी 619 पैकी 618 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. मालेगावमधील 1 मतदार मतदानापासून राहिला वंचित. जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण. इगतपुरी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण. इगतपुरीमध्ये 24 आणि त्र्यंबक 23 असे मिळून एकूण 47 जणांनी बजावला मतदानाचा हक्क. मतदानाची टक्केवारी 100%. नागपुरात आज विधान परिषद निवडणूक पार पडली. यामध्ये एकूण 836 पैकी 823 जणांचं मतदान, तर उर्वरित 13 जणांनी घेतली तटस्थ भूमिका. सोलापुरात विधान परिषदेसाठी 99.68% मतदान, एकूण 616 पैकी 614 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. दरम्यान 1 जणाचा मृत्यू तर 1 जण गैरहजर. भाजपकडून राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंत देशमुख यांच्यामध्ये मुख्य लढत. अमरावतीमध्ये 451 मतदारांपैकी 427 जणांनी बजावला मतदानाचा हक्क. धारणी, अचलपूर, मोर्शी आणि चांदूर रेल्वेमध्ये 100% मतदान. काँग्रेसच्या 24 नगरसेवकांचा मात्र मतदानावर बहिष्कार. जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि संपूर्ण महाविकास आघाडीची मतं फुटली. परभणी हिंगोली विधान परिषदेमध्ये मोठ्या संख्येनं मतदान. 4 वाजेपर्यंत 99.79% मतदानाची नोंद. लातूर, धाराशिव, बीड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडी अलिप्त. लातूर महापालिकेच्या 5 नगरसेवक मतदानापासून अलिप्त. नांदेड, अमरावतीमध्ये काँग्रेसनं वंचितला पाठिंबा न दिल्यानं नगरसेवकांनी मतदान केलं नाही. भंडारा, गोंदिया विधान परिषद निवडणुकीमध्ये 100% मतदान संपन्न. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येकी 2 अशा 4 मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. शांततेमध्ये निवडणूक संपन्न. दोन्ही जिल्हे मिळून 457 मतदारांनी केलं मतदान. बीड, उस्मानाबाद, लातूर विधान परिषद निवडणुकीमध्ये आष्टी मतदान केंद्रावर अवघ्या 1.5 तासातच 100% मतदान. 19 पैकी 19 मतदारांकडून हक्क बजावत मतदान पूर्ण.